राजकीय वर्तुळातून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात या मनपा निवडणुका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार का असा सवाल उपस्थित झालाय। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून असे संकेत तर मिळालेले आहेत। मनपा निवडणुकांसाठी आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकांची सत्र सुरू आहे। उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून संपूर्ण आढावा घेतायत। मनपा निवडणुकांसाठी आता उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर आले असून ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकांची सत्र सुरू झालेली आहेत। गेल्या काही दिवसांची जर वक्तव्य पाहिली संजय राऊतांची तर त्यावरून हे सूचित होत आहे की हो, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वबळावर मनपा निवडणुका लढू शकतो। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबे आपल्यासोबत उपस्थित आहेत। गिरीश, मनपा निवडणुका उद्धव ठाकरे स्वबळावर लढतील असं म्हटलं जात आहे, किती आव्हानात्मक असेल हे? विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गट आहे तो ॲक्शन मोडवर आलेला आहे आणि बैठकांचं सत्र सुरू आहे। याआधी महिनाभर आधी उद्धव ठाकरे यांनी निरीक्षक नेमले होते। त्यांना 36 विधानसभा मतदारसंघातील आढावा आहे तो घ्यायला सांगितला, त्याचा अहवाल सादर करायला सांगितला। त्यानंतर 21 तारखेच्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला। यामध्ये अनेकांनी मत व्यक्त केलेत की आपण स्वबळावर लढलं पाहिजे। मात्र या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा 26 तारीख ते 29 म्हणजे 26 डिसेंबर पासून 29 डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे आहेत ते मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत पुन्हा एकदा या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आहे तो जाहीर करतील। मात्र पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालामध्ये आणि 21 तारीखला झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याचं देखील मत व्यक्त केलं। त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहावं लागेल। सध्या तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहेत, आता अधिकृत अद्याप तरी त्यांची भूमिका जाहीर होईल। तर सध्या तरी एकत्र आहोत, मात्र मनपा निवडणुकांच्या वेळी काही वेगळी भूमिका घेतलं तर काही नवल वाटायला नको। धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकांची सत्र एका बाजूला सुरू आहेत आणि मनपा निवडणुकांसाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा चांगलाच ॲक्शन मोडवर आल्याचं आपण बघतोय। वेगवेगळ्या ठिकाणाहून पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं एकूणच अहवाल मागवला जातोय आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर 26 डिसेंबर रोजी बोरिवली, दहिसर, मागाठाणे, दिंडोशी, चारकोप इथं बैठका होणार आहेत। त्यानंतर 27 डिसेंबरला अंधेरी पश्चिम आणि पूर्व यासोबतच विलेपार्ले आणि कुर्ला या ठिकाणांसाठी बैठका होणार आहेत। 27 डिसेंबरला वांद्रे पूर्व आणि पश्चिम यासोबतच चांदिवली आणि कलिना इथे बैठक होणार आहे। 28 डिसेंबर रोजी मुलुंड, विक्रोळी, भांडूप, अणुशक्तीनगर आणि चेंबूर, सायन या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि 29 डिसेंबर रोजी धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा या ठिकाणी बैठका होणार आहे। आपण जर एकूणच बघितलं यामध्ये तर ज्या पद्धतीने विधानसभा आहेत त्या विधानसभा निहाय या बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि विधानसभा निहाय एकूणच त्यांची रणनीती, उद्धव ठाकरेंची रणनीती पुढे सरकणार असल्याची माहिती, अंदाज यावरनं एकूणच येतोय।